कागल तालुक्यातील सोनाळी परिसरात वन्य प्राण्यांच्या वावरानं भीतीचं वातावरण निर्माण झाले। रविवारी आनंदा तापेकर यांच्या शेतातील घराच्या गोट्यात बिबट्या सदृश्य प्राण्याने केलेल्या हल्ल्यात 3 शेळ्या जागीच ठार झाल्या। या घटनेमुळे पशुपालक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं सावट आहे। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी करून पंचनामा केला। सोनाळे इथल्या आनंदा तापेकर यांचं शेतात घर असून लगतच गोठा आहे। नेहमीप्रमाणे त्यांनी रात्री शेळ्या गोट्यात बांधल्या होत्या। मात्र पहाटेच्या सुमाराला दबा धरून बसलेल्या बिबट्या सदृश्य प्राण्यानं अचानक हल्ला चढवला। सकाळी तापेकर गोठ्यात गेले असता 3ही शेळ्या रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळून आल्या। या हल्ल्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। या घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी करून पंचनामा केला। पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी मृत शेळ्यांचं शवविच्छेदन केले। यावेळी पोलीस पाटील आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोनाळी परिसरात अशा प्रकारची घटना प्रथमच घडल्यानं ग्रामस्थांमध्ये घबराट आहे। जंगले नष्ट होत असल्यानं वन्य प्राणी मानव वस्तीत येत आहेत। बिबट्या सदृश्य प्राण्याच्या हल्ल्यात शेळ्यांचा मृत्यू झाला ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। वन विभागानं केवळ पंचनामा न करता पीडित शेतकऱ्याला तातडीनं आणि जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे।